नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते. हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 विज्ञान शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली. साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली. तर ऑप्शन क्रमांक 1 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते. खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे. सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मुकुंद उपनिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हिमा कोहली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते. नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचविले होते. केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचवले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 विक्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले. तर ऑप्शन क्रमांक 4 काशीबाई कानेटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जयतू शिवाजी याची रचना कोणी केली. जयतू शिवाजी या वाक्याची रचना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 कानडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे. कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राणी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हैस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही. ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली. कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे. भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात. भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली. वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 3 द्वारकानाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकांचे आहे. स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते. 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारतीय राजघटनेत प्रस्तावनेत
कोणत्या घटनेने अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोण संकलनेला अग्रक्रम दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्याय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत मंत्री मोर्ले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव बेनडीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजश यांनी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 थम्स अप हिल हे कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सर सय्यद अहमद खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकासाठी होता? मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकांसाठी होता? तर ऑप्शन क्रमांक 3 नीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट
चालत नाही? सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ₹1000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? तर ऑप्शन क्रमांक 4 चौरीचौरा घटना ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 डोनाइल्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. संपूर्णपणे विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम मध्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. जागतिक आनंद 2019 नुसार भारत डॅशव्या स्थानी आहे? जागतिक आनंद 2019 नुसार भारत जगात डॅशव्या स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 139 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 3 67 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिकराव तिरपुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तिरोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य स्थापन कधी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील
परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा मुठा भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राष्ट्रीय महामार्ग 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अक्राणी, अस्तंभा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंभा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात
पसरलेली आहे? हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणती पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळ अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? सातमाळ अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वैगई नदी डॅश डॅश पर्वत रांगेत उगम पावते? वैगई नदी डॅश डॅश पर्वत रांगेत उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल.